जर रेशीम शेतीचा जर आपल्याला जागतिक लेवलवर जर विचार केला तर जगामध्ये चीन, जपान आणि थायलंड, त्यापैकी चीनचा हा नंबर 1 आणि 80% प्रोडक्शन हे चीनचं आहे. त्यापैकी भारतात जर आपण त्याचा विचार केला तर टिपू सुलतानच्या काळापासून रेशीम उद्योगाची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे दक्षिणचे जे राज्य आहेत ते यामध्ये अग्रेसर आहेत. कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ. कर्नाटकचा हा नंबर 1 प्रमुख म्हणून येतो. त्यानंतर आपण जर महाराष्ट्राचं पाहिलं तर महाराष्ट्रात हे एक अपारंपरिक राज्य आहे आणि अपारंपरिक राज्यामध्ये महाराष्ट्र हे नंबर 1ला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये जे विभाग आहेत त्याच्यामध्ये नंबर 1ला मराठवाडा आहे. तर आपल्या जे टोटल महाराष्ट्रात जी लागवड आहे ती 16,854. गेल्या वर्षी जवळपास 42 लाख अंडीपुंज संगोपन करून 2600 मेट्रिक टनाचं कोष उत्पादन केलेलं आहे. आता आपण रेशीम शेती म्हणजे काय किंवा रेशीम कुठलाही व्यवसाय करते वेळेस तो काय, त्याचे वैशिष्ट्ये काय हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असतं. तसं हे रेशीम शेतीचे वैशिष्ट्य काय, तर रेशीम शेतीचं पहिलं मुख्य वैशिष्ट्य की हे जे पीक आहे हे फक्त 1 महिन्याचं पीक आहे. एकदा तुती लागवड केल्यानंतर 15 वर्षापर्यंत तुती लागवड टिकते. त्यामुळे प्रत्येक वर्षी तुती लागवड करण्याची गरज नाही आणि त्याचा खर्च हा शेतकऱ्याला लागत नाही. तिसरा जो मुख्य वैशिष्ट्य आहे की एकदा आपण तुतीची जी लागवड आहे हे तुती नर्सरीपासून करतो आणि तुती नर्सरीची लागवड केल्यापासून ती तुतीची बाग 3 ते 4 महिन्यासाठी कीटक संगोपनकरिता तयार होते. त्यामुळे इतर जे व्यापारी पिके आहेत किंवा फळपिके आहेत त्यापेक्षा आपण रेशीम उद्योगामध्ये 3 ते 4 महिन्यामध्ये आपण कीटक संगोपनाला सुरुवात करू शकतो. विशेष बाब म्हणजे यात आहे की तुती बागेवर कीड, रोग, नैसर्गिक आपत्ती याचा सर्वात कमी परिणाम होतो. आणि शेवटचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की याचा जो पाला आहे, तुतीचा जो पाला आहे तो आपण जर जनावराला खाऊ घातला तर तो पाला आपल्याला पाल्यापासून जनावराचं दुग्ध उत्पादन वाढतं आणि त्यापासून फॅट पर्सेंटेज वाढतं जेणेकरून आपल्याला उन्हाळ्यामध्ये ही समस्या उद्भवते. उन्हाळ्यामध्ये ही समस्या आपल्याला निर्माण होते. त्यावेळेस आपल्या येथील शेतकरी हे करतात. नंतर आता आपल्याला रेशीम शेतीचे 2 भाग पडतात. पहिला भाग आहे तुती लागवड व कीटक संगोपन आणि दुसरा भाग आहे कोशापासून वस्त्र निर्मिती. ह्याच्यामध्ये तुती लागवडमध्ये काय आहे की तुती लागवड म्हणजे एक सर्वसाधारण आपण जसं पीक पेरतो त्याच ऊसाची लागवड करतो त्याच पद्धतीची आहे. सर्वात सोपी, सुटसुटीत असं आहे. यात नवीन असं काहीही नाही. याकरिता आपल्याला एक जमीन निवडावी लागते. ती जमीन आपण ज्याप्रमाणे काळी जमीन असावी त्या जमिनीचा pH 6.5 ते 7.5 असावा. पाणी धरून ठेवणारी जमीन असावी. त्यानंतर त्या जमिनीमध्ये आपण नर्सरीद्वारे तुती लागवड करतो. 1 एकरमध्ये आपल्याला 5500 झाडं बसले पाहिजे. ही बाब मुख्यतः महत्त्वाची आहे. आणि तिसरी बाब आहे की लागवडीची पद्धत. लागवडीची जी पद्धत आहे पट्टा पद्धत, जी पद्धत आपण ऊसामध्ये वापरतो तीच पद्धत 5 बाय 3 बाय 2, 5 फुटाची सरी, 3 फुटाची 5 फुटाचा पट्टा आणि 3 फुटाची सरी. 3 फुटाच्या सरीवर 2 फुटाला एक रोप म्हणजे आपल्याला प्रति एकर 5500 झाडं बसतात. ह्याचं आपल्याला ह्याचं महत्त्वाचं हे कारण असं आहे की त्याचं आपल्याला पाला जास्तीत जास्त उत्पन्न होतो. यात आपल्याला तुतीच्या कोणत्या जाती आहेत. आजपर्यंत आपण पाहिलं तर M5, S36, V1 अशा ह्या व्हरायटी होत्या. परंतु भारतीय जे
केंद्रीय रेशीम मंडळाची जी संस्था आहे त्यांनी जे रिकमेंड करून दिलेल्या हे आहेत व्हरायटी, त्यामध्ये V1 आता सध्या आपण वापरत आहोत. ह्या V1 जातीचं वैशिष्ट्य मुख्य असं आहे की 60 मेट्रिक टन पर्यंत आपल्याला पर इयर पाला उपलब्ध होतो. त्यात फक्त एवढंच आहे की आपल्याला ही इरिगेटेड व्हरायटी म्हणजे पाणी जास्त लागतं. नंतर खत व्यवस्थापन याच्यामध्ये आपली शक्यतो आपण तुती लागवड करण्याच्या पूर्वी जमिनीची माती तपासणी करून घ्यावी. त्यानंतर 300-120 हा 5 याच्यामध्ये विभागून हा डोस जमिनीला द्यावा. लागवड पद्धत 5x3x2 हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर संगोपन, यामध्ये रेशीम शेतीमध्ये संगोपन पाहता आपल्याला रेशीम कीटकाचं जीवनचक्र कसं आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. की रेशीम संगोपनामध्ये प्रथम येतो अंडी, नंतर त्याच्या आळीच्या 5 अवस्था आहेत. त्यानंतर कोश, त्यानंतर असे कोश तयार होतात आणि त्यानंतर पुन्हा कॉप्युलेशन होऊन पुन्हा अंडीपुंज निर्मिती होते. हे जे मुख्य जीवनचक्र आहे यामध्ये रेशीम कीटकाच्या जे 2 अवस्था आहेत, पहिल्या 2 अवस्था आहेत ते बाल कीटक संगोपन. या त्याच्यासाठी लागतं 8 ते 10 दिवस आणि दुसऱ्या ज्या 3 अवस्था आहेत या कालावधीसाठी 18 ते 20 दिवस, म्हणजे आपलं 1 महिन्यामध्ये पीक पूर्ण होतं. त्यानंतर आपल्याला जे कीटक संगोपन करायचं आहे त्यासाठी कीटक संगोपनगृह ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. तर कीटक संगोपन 1 एकरच्या तुती लागवडीसाठी आपल्याला 20x50, रुंदी 20 आणि लांबी 50 फूट याच्या साईजचं आपल्याला कीटक संगोपनगृह असणं अतिशय महत्त्वाचं आहे. या संगोपनगृहामध्ये तुतीच्या जे अंडीपुंज कार्यालयाकडून मिळतात त्या अंडीपुंजाचं संवर्धन करून तिथं कोश निर्मिती करणे आणि कोश विक्री करणे. त्यानंतर आपल्या ज्या संगोपनामध्ये शेडमध्ये जे कोश तयार होतात त्याची कोश विक्री, कुठलाही माल म्हणल्यानंतर विक्री, कारण हा एक अपारंपरिक व्यवसाय असल्यामुळे शेतकऱ्याच्या मनात काही शंका निर्माण होतात. परंतु आता तशी कुठलीही शंका घेण्याचं काही कारण नाही आहे की जालना, पूर्णा आणि सोलापूरला एक 4 ते 5 महिन्यात शासनाचं मार्केट झालेलं आहे आणि तालुका लेवलवर तसं बीड, आळस असे जागोजागी व्यापारी तयार झालेले आहेत. त्यामुळे कोश विक्रीची सोय पूर्णपणे उपलब्ध झालेली आहे. त्यानंतर यावर्षी जे आपण महारेशीम अभियान 2020 राबवलं, माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे अभियान 1 जानेवारी ते 17 जानेवारीपर्यंत राबवलं. या अभियानामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये 1527 शेतकऱ्यांनी नोंद केलेली आहे आणि ही झालेली नोंद राज्यामध्ये आपला लातूर जिल्हा 3ऱ्या नंबरला आलेला आहे. त्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी लातूर, निलंगा, औसा आणि शिरोळपाण ह्या तालुक्याचा समावेश त्यामध्ये आहे. आता आपल्याला की रेशीम शेतीसाठी अनुदानासाठी कोणत्या योजना आहेत, तर सर्वात मुख्य योजना आहेत की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम अंतर्गत 1 एकर तुती लागवड, संवर्धन व कोश उत्पादन याकरिता मुख्य बाब आहे. याकरिता आपल्याला ह्या योजनेकरिता त्या शेतकऱ्यांनी 1 एकर तुती लागवड करणं गरजेचं आहे. तो अल्पभूधारक असायला पाहिजे, त्याच्याकडे जॉब कार्ड असायला पाहिजे आणि त्याच्याकडे कीटक संगोपन तयार करण्याची तयारी असली पाहिजे. ह्या जे 1 एकरचं ह्या वर्षीचं अंदाजपत्रक आहे त्याचा अंदाजपत्रक आहे 3,23,790 आणि ह्या 3,23,790 पैकी त्या 1,10,000 हा
लाभार्थीचा हिस्सा आहे। हे जे अनुदान आहे ते 3 वर्षामध्ये विभागलेलं आहे। पहिला वर्ष, दुसरा वर्ष, तिसरं वर्ष। यामध्ये तुती लागवडीसाठी वेगळं अनुदान आहे आणि कीटक संगोपनगृहासाठी वेगळं आहे। तर पहिल्या वर्षीचं जे आणि विशेष म्हणजे यात एका एकरकरिता 895 मनुष्यबळ 3 वर्षाकरिता दिलेले आहेत। तर प्रथम वर्षी जे 282 मनुष्यबळ आहेत त्याचं अकुशल आहे 67,166, कुशल आहे 41,160 आणि पहिल्या वर्षीचं एकूण अनुदान आहे 99,252। द्वितीय वर्ष, दुसऱ्या वर्षी फक्त आपल्याला संगोपन असल्यामुळे 200 मनुष्यबळ आहेत, त्याच्यातला अकुशल आहे 47,600, अकुशल आहे 10,285, एकूण रक्कम आहे 57,885 आणि तृतीय वर्षाला देखील 57,885। म्हणजे फक्त तुती लागवडीकरिता 682 मनुष्यबळ आणि त्याची एकूण रक्कम अकुशल आहे 1,62,316 आणि ह्या 3 वर्षाकरिता संगोपन करण्याकरिता किंवा त्या खत आणि जे जे साहित्य आहे ते खरेदी करण्यासाठी कुशलमध्ये जी रक्कम आहे ती आहे 61,730। अशी फक्त तुती लागवडीकरिता 2,15,022 रक्कम आहे आणि शेडकरिता 2 कीटक संगोपनगृहासाठी महत्त्व आहे की त्याचं जे रक्कम आहे त्याला 213 मनुष्यबळ दिलेले आहेत बांधकामासाठी, कीटक संगोपनगृह बांधकामासाठी। त्यासाठी अकुशल जे आहे 50,694, अकुशल आहे 49,050, एकूण रक्कम दिलेली आहे 99,744 आणि टोटल अंदाजपत्रक आहे एका एकरकरिता। म्हणजे 1 एकर जर एका शेतकऱ्याने तुती लागवड केली तर त्यांनी त्या अंदाजपत्रकाप्रमाणे सर्व काम केल्यास त्याच्या नावावर 895 मनुष्यबळ खर्ची पडायला पाहिजे। टोटल अकुशल रक्कम आहे 2,13,010, अकुशल रक्कम आहे 1,10,780 आणि टोटल एकूण आहे रक्कम 3,23,790 आणि यात ह्या अंदाजपत्रकाशिवाय यामध्ये लाभार्थीच्या हिश्श्याची रक्कम देखील आहे। ती रक्कम आहे 1,10,000 रक्कम आहे ती। दुसरी योजना आहे आपल्याकडे डीपीसी। या योजनेमधून आपण जे हे शेतकऱ्यांना आत्ता आपण पाहिलं हे जे अंडीपुंज देतो जिल्हा नियोजन कमिटी डीपीसी मधून आपण जे शेतकऱ्यांना अंडीपुंज देतो हे देखील अंडीपुंज आपण शेतकऱ्याला अनुदान तत्वावर देतो। अनुदान तत्वावर देतो। 100 अंडीपुंजाची किंमत आहे 700 रुपये। त्यापैकी त्याला 75% आपण सबसिडी देतो आणि 25% शासनाकडे हे करतो। दुसरी बाब आहे की अभ्यास दौऱ्यासाठी जो खर्च येतो शासनाच्या नियमाप्रमाणे तो देखील डीपीसी मधून मिळतो। अंडीपुंजाचा झालेला आहे। प्रचार प्रसिद्धीसाठी वेगवेगळे मेळावे घेणे, प्रचार प्रसिद्धी करणे याकरिता देखील 50,000 पर्यंत आपल्याला रक्कम उपलब्ध होते। या बाबी सर्व हे डीपीसीचे आहेत। आणि विशेष म्हणजे लातूर जिल्ह्याचं एक मुख्य वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रातलं मुख्य वैशिष्ट्य की इथली जे डीसीसी बँक आहे की शेतकऱ्यांना 1 एकर तुती लागवड केल्यानंतर 2 लाख हे बिनव्याजी कर्ज देते। महाराष्ट्रातली कुठलीही डीसीसी बँक देत नाही, आजपर्यंत दिलेली नाही। परंतु त्यांच्याकडे जे फाईल जाईल परंतु त्यांच्या नियमानुसार ते त्यांचं असावं असं एक डीसीसी बँकेने पत्र दिलेलं आहे। यानुसार आत्ताच 5 ते 6 महिन्याखाली मान्य जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली त्यावेळेस आपण सिल्क अँड मिल्क ज्यावेळेस आपल्याला सप्टेंबर 18 ते सप्टेंबर 19 पर्यंत दुष्काळ होता त्यावेळेस शेतकऱ्यांनी तुतीचा पाल्यावर हे जनावरं जगवलेले आहेत आणि त्यांचा दुग्ध व्यवसायाचं हे केलेलं आहे। आणि इथं देखील काही संस्था काही प्रतिनिधी सॉइल टू सिल्क म्हणजे आतापर्यंत आपण जे आजच्या परिस्थितीपर्यंत आहोत ते फक्त कोशापर्यंत आहोत। आपण आजपर्यंत आहोत ते फक्त कोशापर्यंत आहोत। परंतु
ह्या ज्या कोशापासून आहे ती हे रेशीम धागा निर्माण करणे. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये ऑटोमॅटिक रीलिंग मशीन ह्या फक्त 3 ठिकाणी सुरू झालेल्या आहेत, जालना, नागपूर आणि सांगली. तर अशा जर रीलिंग युनिट असेल उभा झाले तर आपल्याला रोजगार निर्मिती होईल आणि शेतकऱ्यांना देखील मार्केट जागेवर उपलब्ध होईल आणि जिल्ह्यात ओपन होईल. जी रेशीम शेती आहे ते सुशिक्षित बेरोजगारासाठी हा व्यवसाय म्हणून कसा राहील? आपण अतिशय चांगला प्रश्न विचारला. आपल्या जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी 8 ते 10 शेतकऱ्यांनी 1 लाखाच्या वर एका महिन्यामध्ये उत्पन्न काढलेलं आहे. जर एखाद्या पालकांनी त्याला 1 एकर तुती लागवड आणि त्याला कीटक संगोपन जर स्वतंत्रपणे करून दिलं आणि त्यांनी जर मानसिकरित्या तयार होऊन पूर्ण अभ्यासपूर्वक त्यांनी तुती लागवड केलं तर एका महिन्यात त्यांनी जर 70 ते 80 हजार रुपयाची बॅच काढली तर यापेक्षा चांगला उद्योग कुठलाही नाही आणि त्याला जागेवर त्याच्या घरी आणि त्याच्या शेतात राहून तो त्याचा व्यवसाय करू शकतो. हे किती महिन्याचं उत्पादन आहे? आपण जे जीवनचक्र किंवा हे रेशीम कोशाचं ज्यावेळेस अंड्यापासून ते कोश विक्रीपर्यंत यासाठी फक्त लागतात 30 दिवस. परंतु यापूर्वी शेतकरी काय करत होते की अंड्यापासून ते कोश उत्पादनापर्यंत सर्व शेतकरी करत होते. परंतु पहिले जे बाल कीटक संगोपन आहे तो 12 दिवसाचा भाग होता, तो थोडा नाजूक भाग होता. त्यामुळे आता शासनाने काय केलेलं आहे की स्वतंत्र चॉकी निर्माण सेंटर केलेले आहेत. तर आपण 12 दिवसाचे आपल्याला तयार आळ्या मिळतात. म्हणजे फक्त त्यांनी 2000 ते 2200 रुपयेमध्ये त्यांच्याकडे डिमांड देऊन आपली तारीख नमूद करणे आणि त्या आळ्या आणून फक्त आपण 18 दिवसाच्यात फक्त संगोपन करायचं आणि उत्पन्न कोशाची निर्मिती करायची आणि ते कोश विक्री करायची. जसं सोयाबीनची खरेदी विक्री होते तालुक्याच्या ठिकाणी, प्रायव्हेट खाजगी जे दुकानदार असतात ते करू शकतात, असेच रेशीमची करू शकतात का? त्याच्या बाबतीत काय आदेश आहे? बरोबर आहे. हा मुद्दा काही व्यापाऱ्यांनी सुरू केलेला आहे. परंतु ह्याच्यात आता शासनाचा GR निघालेला आहे की प्रति किलो 50 रुपये अनुदान देण्याविषयी त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु तो खरेदी करणारा अधिकृत असेल तरच त्या शेतकऱ्याला अनुदान देता येईल आपल्याला. कारण बरेच लोकांना शेती करायची रेशीमची, परंतु माल वाहतुकीसाठी लांब जावं लागतंय किंवा खरेदी विक्रीसाठी लांब जावं लागतंय, यासाठी ते करत नाहीत. नाही, हे एक रेशीम उद्योग किंवा इतर हा जो रेशीम शेती आहे हे एक अपारंपरिक व्यवसाय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काय वाटतं की आता आपल्याला जालन्याला मार्केट सुरू आहे, पुण्याला मार्केट सुरू आहे, सोलापूरला एक 4 ते 5 महिन्यामध्ये मार्केट सुरू होतो आणि आपल्याला रामनगरला जरी गेलं तर तिथं आपल्याला 400 ते 450, 500, 550 रुपयेपर्यंत रेट भेटतो. त्यामुळे फक्त त्या शेतकऱ्याची मानसिकरित्या तयार व्हायला पाहिजे. त्याने मानसिकरित्या तयार होऊन त्यांनी केलं पाहिजे. आता सर्व वाहतुकीचे सर्व तंत्रज्ञान उपलब्ध आहे. तिथले व्यापारी आपल्या व्हॉट्सअपवर ते रेट पडतात की उद्याचा कोश मार्केट, आजचा कोशाचा दर किती आहे, यावरून तुम्हाला कुठं कोश विक्री करायचे हे तुम्हाला ताबडतोब निर्णय घेता येतो. शेतकऱ्यामध्ये रेशीम शेतीविषयी त्याचं मार्केट जे आहे ते बेंगलोरला आहे असं हे माहिती आहे. मराठवाड्यामध्ये असं रेशीम शेतीचं मार्केट आहे का? आणि जर ही शेती करायची असेल तर त्याचा उत्पन्न खर्च म्हणजे उत्पादन उत्पन्न याबाबत मार्गदर्शन द्या. आपण जो प्रश्न विचारला की मार्केट, आपला जो रामनगर आहे तो आशिया खंडातील सर्वात मोठं मार्केट आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तिथं व्यापाऱ्याची संख्या जास्त असल्यामुळे तिथं शेतकऱ्याला थोडा बहुत 10 ते 20 रुपये हा भाव वाढून मिळतो. आणि तिकडले आता महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न असा चालू आहे की इकडं जे मार्केट समित्यामार्फत मार्केट सुरू केले, म्हणजे पुण्याला सुरू केलेलं आहे, जालन्याला सुरू केलेलं आहे आणि गव्हर्नमेंटचं देखील सोलापूरला सुरू करत आहेत. परंतु तिथं व्यापारी देखील आता कर्नाटकचे येत आहेत. त्या कर्नाटकाच्या व्यापाऱ्याची संख्या जर जास्त असेल तर तो शेतकऱ्याला भाव वाढवून मिळेल.
आणि ह्या बाबतीत संचालनामार्फत टोटल प्रयत्न चालू आहेत आणि आता सध्या पूर्णा आणि जालना हे फुल ह्याच्यावर मार्केट चालू आहे. जवळपास रामनगरकडे जाण्याचा कमीत कमी 40% कल हे थांबला आहे. रेशीम कोष जो असतो त्याचा दर्जा वाढवण्यासाठी किंवा त्याचा दर्जा जो चांगला असेल तर त्याला चांगला भाव मिळतो, त्या अनुषंगाने आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो, त्याचा दर्जा कसा टिकून राहील. व्यापारी कोष खरेदी करते वेळेस प्रथम ते कोष हातात घेतात. असा कोष हातात घेतात आणि पाहतात. ह्या एका कोशापासून 1000 मीटर धागा निघतो. ते ताबडतोब एक धागा काढून तोंडात टाकतात आणि ताबडतोब त्याची क्वालिटी पाहतात आणि त्यावरून त्याचा रेट ठरवतात. आणि हे निर्माण करण्यासाठी कोष निर्माण होतो हा तुतीच्या पाल्यापासून. जर तुतीचा पाला संपूर्णपणे गुणवत्ताधारक नसेल तर कोशाच्या ह्याच्यामध्ये फरक पडतो, कारण ती पाला खाते आळी. याकरिता आपण छाटणी केल्यापासून जे जैविक खतं आहेत किंवा औषधं निघालेले आहेत वेगवेगळे, त्याचा जर आपण वापर केला तर पाल्याची गुणवत्ता आपण जर जपली तर चांगल्या कोशाच्या मागे जवळपास 34% हे जर गुणवत्ता पाल्यावर डिपेंड आहे. तुतीच्या पाल्यावर रेशीम उद्योग काय आहे. रेशीम शेतीबद्दल शासनाची काय भूमिका आहे आणि ते जिल्हा प्रशासन किंवा आपल्या कार्यालयामार्फत कशा पद्धतीने जिल्ह्यात रेशीम शेतीविषयी शेतकऱ्यांमध्ये प्रोत्साहन निर्माण केले जात आहे. आता आपली जे आहे शासनाची मनरेगाची योजना चालू आहे. माननीय जिल्हाधिकारी साहेब वेळोवेळी आढावा घेतात. यामध्ये आपल्या जिल्हा रेशीम कार्यालयाला तांत्रिक अधिकार आहेत. ज्यावेळेस शासनाचा GR निघतो की अभियान रेशीम राबवलं जातं. हे शक्यतो जानेवारीच्या आत ह्या वर्षीचं अभियान जानेवारीमध्ये झालेलं आहे, पण त्याच्या 2 महिने अगोदर होतो. अभियान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी जो कोणी अल्पभूधारक शेतकरी आहे, त्याच्या नावावर जमीन आहे, त्याच्याकडे पाण्याची सोय आहे आणि बाकीच्या सर्व पूर्तता करून कार्यालयाकडे 500 रुपये भरून नावनोंदणी करायची. नावनोंदणी केल्यानंतर आपण एप्रिलमध्ये ज्यावेळेस मजुरीचा दर बदलतो त्याचा अंदाजपत्रक तयार करून ती फाईल तांत्रिक मान्यता देऊन आपण तहसीलदार साहेबाकडे पाठवतो. तहसीलदार यांनी मग प्रशासकीय मंजुरी दिल्यानंतर ज्यांना तुती लागवड करायची आहे त्यांना आपण कार्यारंभ आदेश घेऊन त्यांना आपण मंजुरी देतो. रेशीम शेतीसाठी शासनाकडून काय अनुदान दिले जाते का? मनरेगामध्ये हे जे 3 वर्षामध्ये 3,23,790 हे मुख्य अनुदान आहे आणि बाकीचे जे अनुदान आहे हे अंडीपुंज, अभ्यास दौरा, हे प्रत्येक बाबीला छोटं अनुदान आहे. पण मुख्य अनुदान एका एकरला 3,23,790. कीटक संगोपन घराकरिता देखील आहे 99,744. म्हणजे मुख्य बाब आहे तुती लागवड आणि कीटक संगोपन गृह, तर दोन्ही बाबीसाठी अनुदान आहे. जिल्ह्यात ही शेती किती हेक्टर पर्यंत केली जाते आणि कोणत्या कोणत्या तालुक्यात मुख्य भाग आहेत शेती? आपल्या लातूरमध्ये 781 एकरवर ही तुती लागवड केली जाते. यामध्ये लातूर, औसा, रेणापूर, शिरोळपाळ आणि उदगीर इत्यादी तालुक्याचा समावेश आहे. रेशीम शेतीसाठी बँकेकडनं काय कर्ज वगैरे दिले जाते का आणि उत्तम रेशीम आळी किंवा कोष कुठे उपलब्ध होतील याबद्दल मार्गदर्शन करा. आपल्याला यात इथल्या DCC बँकेने निर्णय घेतलेला आहे की जो कोणी शेतकरी 1 एकर तुतीची लागवड करेल आणि जे जिल्हा रेशीम कार्यालयाने ऑर्गनाईज केलेले किंवा जिल्हा रेशीम कार्यालयाने आयोजित केलेले सर्व प्रशिक्षण अटेंड केल्यानंतर प्रशिक्षणाला हजर राहील, त्या प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र दिल्यानंतर त्यांना 2 लाख रुपये हे बिनव्याजी कर्ज देण्याबद्दल त्यांनी कारवाई केलेली आहे आणि आतापर्यंत 150 ते 200 जणांना हे अनुदान मिळालेलं आहे. आणि हे विशेष म्हणजे लातूरच्या ह्याच्यासाठी सर्वात संधी आहे. इतर जिल्ह्यात ही बाब नाही आहे. तर कीटक आज जे रेशीम उद्योगामध्ये मुख्य अडचण येते कुठं, तर संगोपन गृह बांधण्यासाठी.
तर संगोपनगृह बांधण्यासाठी आपल्याला जिल्हा मध्यवर्ती बँक ही आपल्या पाठीशी आहे, तर त्याचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असं मी आवाहन करतो. आपण अभ्यास दौऱ्याबद्दल बोललात. आतापर्यंत रेशीम शेतीच्या अनुषंगाने आपल्या कार्यालयामार्फत किती शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौरे आयोजित केलेले आहेत? प्रत्येक वर्षी आपण एकच अभ्यास दौरा ऑर्गनाईज करतो. एस.टी. महामंडळाच्या बसद्वारे जेवढे आपण 45 ते 42 शेतकऱ्याचा आपण एकच अभ्यास दौरा, जेणेकरून जिथं प्रगतशील शेतकरी आहेत. यापूर्वी आपण राज्याच्या बाहेर शेतकरी घेऊन जात होतो, परंतु आता आपल्याच मराठवाड्यात बाहेरच्या राज्यातले शेतकरी येत असल्यामुळे आपण बाहेर जाणं बंद केलेलं आहे. त्यामुळे आपणच एक कुठलं तरी बीड, जालना अशा ठिकाणी आपण अभ्यास दौरा घेऊन जाऊ. जिल्ह्यात रेशीम शेतीला शेतकऱ्यांचा कसा प्रतिसाद आहे? याच्यात चांगला प्रतिसाद आहे, परंतु याच्यात मुख्य शेतकऱ्याची अडचण एक अशी होत आहे की शेतकरी फक्त शेतकऱ्याला लातूर आणि तहसील ऑफिस ह्या 2-3 ठिकाणी जात असल्यामुळे शेतकऱ्यांना थोडा बहुत त्रास होत आहे. इतर शेतीपेक्षा रेशीम शेती ही कितपत योग्य आहे? याच्यामधलं जर आपण अर्थशास्त्र पाहिलं तर आपण याच्यामध्ये 2 अर्थशास्त्र आहेत. 100 रुपयाचं जर रेशीम कापड खरेदी केलं आपण तर 56 रुपये हे शेतकऱ्याला जातात. आणि इतर पैसा जो आहे तो जो कोणी धागा निर्मितीवाला आहे, धाग्याला पीळ देणारा आहे, धाग्याचा ट्विस्टर आहे, टेंडर आहे, याप्रमाणे आहे. आणि दुसरं अर्थशास्त्र आहे, एका एकरवर कमीत कमी 4 बॅचेस की कमीत कमी त्यांनी 200 ते 300 किलो कोष काढून त्याचं प्रति 100 अंडीपुंजाला 70 अंडीपुंजाचं कोष उत्पादन घ्यायला पाहिजे. आणि कमीत कमी ॲव्हरेज 100 म्हणजे 1.5 लाखापर्यंत उत्पन्न काढलं पाहिजे. आणि इतर हे जे उत्पन्न निघेल ते सर्व हे मिळणार आहे, कारण बाकीच्या बाबीचा सर्व खर्च हा मनरेगामधून मिळालेला आहे. त्यामुळे खर्च काहीच नाही आहे, फक्त यातून जे काही मिळेल ते संपूर्णपणे नफा आहे. आज आपण फेसबुक लाईव्ह मध्ये उपस्थित होतात, त्याचा समारोप करा. माझं एक लातूरमधील शेतकऱ्यांना आव्हान आहे की येथील लातूर जिल्ह्यात कमीत कमी माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 40 ते 45 हजार लोक ह्या करोनाच्या कंडिशनमध्ये आलेले आहेत. तर त्यातील जे कोणी बेरोजगार असतील, कारण त्यांनी पुणे मुंबई इकडं त्यांचे पूर्ण घर ते सोडून आलेले आहेत, ते शेताकडे आलेले आहेत, तर त्यांनी शेती करावी. आणि शेती फक्त सर्व अनुदानासाठी न करता त्यांनी पूर्णपणे माहिती घेऊन, शास्त्रीयदृष्ट्या माहिती घेऊन त्यांनी जर शेती केली, रेशीम शेती केली, तर इतर शेतीपेक्षा परवडणारी आहे. आणि लातूर जिल्ह्याचा एक मुख्य प्रश्न आहे, प्रत्येक 1 ते 1.5 वर्षाला दुष्काळ असतो. त्यामुळे रेशीमला दुष्काळात देखील काहीही प्रॉब्लेम येत नाही. हे एक मुख्य बाब आहे.